काल एवढं वार आलं तर आणि वर नारळ झाडे हे बघा नारळ भरपूर आले. नारळ काढून घ्यावं नाही तर काय होते पत्र्यावर पडतात आणि पत्रे सगळे गळतात फुटतात पत्रे. तरी एक नारळ पडला होता पत्र्यावर हे बघा इथं खूप नुकसान झाले. नारळ पडला खाली. आता काढायचे आता काढून घालत म्हणलं. पावसाळा चालू पुन्हा उन्हाने संपलं की पावसाळा सुरू पुन्हा वारं तिला येते. आता ह्यांना बोलवलं आहे काढायला. तुमचे पण काढायचं असलं तर नक्की मला सांगा. माझ्याकडे नंबर आहे ह्यांचा पुण्यामध्ये. माग सर काही सर गप नाही ग. तयारी सेफ्टी बेल्ट तिथे लावला त्यांनी आता. सर बाबू सर छोड़ दो हाँ तू पकड़ का त्यांना सांगा आधी पप्पा. सर्व माग हो. ए मागे सर नाही फेकत नाही ते साईडला सर साईडला सर. फेकते टाइम सांग पूछो. हा साईडला सर सर. साईडला सर का उशा ठीक. ह्या साईडला या साईडला. थांबा इकडून घ्या. जाऊ दे इकडून. हां हां तू काय करणार आहे. दोरीला बांधून खाली सोडणार आहे. पप्पा बाजूला भाऊ. हे बाजूला हो ग.
बरं आहे ते काका दिसत नाही. हे पण टाका लागल्याशी बाजूला हुशार तू. अयो नका फेकू म्हणा होत तसं. व्हिडिओ घे ना असं ठेव ना पप्पाकडे. तू काय करणार आहेस? बस झालं एक काढलंय तेवढं. नारळ काढले सगळे आता. मेहनत लय बा नारळ काढायचं म्हणलं तरी लोवर जायला लागतं. त्यांचा पाय सटकला होता अचानकच. नशीब दोरी बांधलेली होती म्हणून काय नव्हतं. नारळ जादा काट